नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आपल्या मॅथ टॅलेंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला एक्झाम्पल नंबर 6 हे आपण सॉल्व करणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक्स आणि वायचे व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहोत. ते मी इथं लिहून दिलेलं आहे क्वेश्चन. तुम्हाला क्वेश्चन काय आहे तर बघा, 1/3x + y = 10/3 and second 2x + 1/4 y = 11/4. म्हणजे आता हे एक्झाम्पल थोडं वेगळं आहे. कसं वेगळं आहे तर हे फ्रॅक्शनमध्ये आहे, बस सिम्पल. तर आपण याच्यामध्ये काय करणार आहोत ते आपण पुढे बघणारच आहोत. त्याआधी प्लीज माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा, म्हणजेच की आपलं चॅनल खूप खूप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना मराठीतून एकदम सोप्या भाषेत हे मॅथमॅटिक्स शिकायला मिळेल, ही माझी नम्र विनंती. तर बघा, आपण आता बघत आहोत याचं सॉल्युशन. ते कसं, तर फ्रॅक्शन आहे ना, तर फ्रॅक्शनमध्ये आपण सॉल्व करू शकतो, पण थोडं किचकट होऊन जातं. मग त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, फ्रॅक्शन रिमूव्ह करून घेऊ आणि फ्रॅक्शन रिमूव्ह केल्यानंतर ते एक्झाम्पल सॉल्व करू. तर चला बघा, तर आपल्या सॉल्युशनकडे आपण वळणार आहोत. तर आपण या एक्झाम्पलला नेहमीप्रमाणे दिसते ना सगळ्यांना क्लिअर? सांगत चला कमेंटमध्ये. लेट 1/3x + y = 10/3 हे झालं आपलं एक्झाम्पल नंबर 1. आणि 2x + 1/4 y = 11/4 हे झालं आपलं एक्झाम्पल नंबर 2. तर आपण आता फ्रॅक्शन रिमूव्ह कसं करणार आहे तर सिम्पल आहे. आपण मल्टिप्लाय केलं ना एखाद्या संख्येने तर ते आपल्याला एलिमिनेट करता येते. तर ते कसं, तर आता वरती पहिल्या इक्वेशनमध्ये बघा 1/3x आहे, म्हणजे आता आपल्याला त्याच्यामधून 1/3 म्हणजे खाली काय आहे 3, तर खालचा 3 आपल्याला काढून टाकायचं आहे. तर इथं पण 3 आहे आणि इथं पण 3 आहे. तर मग आपण याला 3ने जर मल्टिप्लाय केलं तर इथं डिवाईडला 3 आहे, इथं मल्टिप्लायला 3 होईल. 3 × 1 = 3 म्हणजे कॅन्सल होऊन जाईल 3 इथं 1 येईल आणि इथं पण तसंच होईल. इथं 3 कॅन्सल होऊन जाईल आणि 10च राहील. सोपं आहे. तर बघा केल्यावर तुम्हाला कळेलच. तर मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3. तर एकाला करून घेऊ म्हणजे समजायला सोपं जाईल. 3 × 1/3 x + 3 × y = 3 × 10/3. तर या 3ने सगळ्यांना मल्टिप्लाय करा. बघा, हा 3 इथं जाईल आणि तो कॅन्सल होईल, म्हणजे 3 इथं कॅन्सल झाला म्हणजे 1 येईल. 3 × 1 = 3 म्हणजे 1x, म्हणजे 1 लिहायची गरज नाही, पण तुम्हाला कळायसाठी मी लिहिलं आहे. +3y 3 × 1 = 3 = हा 3 कॅन्सल झाला, इथं राहिला 10. हे झालं आपलं एक्झाम्पल नंबर 3. चला आता आपण दुसऱ्या एक्झाम्पलला मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय क्लिअरली दिसते ना ते सांगत चला, व्यवस्थित समजते ना, दिसते ना. इक्वेशन सेकंड बाय 4 सेकंडमध्ये बघा, इथं 4 आहे खाली, इथं पण 4 आहे, म्हणजे खालचा 4 आपल्याला कॅन्सल केला म्हणजे फ्रॅक्शन कॅन्सल होऊन जाईल. त्यासाठी आपण 4ने मल्टिप्लाय करणार आहे. 2x 4 × 2x + 4 × 1/4 y = 4 × 11/4. हा 4 × 2 काय होईल, 4 × 2 = 8x + 4 कॅन्सल झाला, इथं झाला y फक्त. आणि इकडे हा 4 कॅन्सल झाला, इथं झाला 11. हे आपलं एक्झाम्पल नंबर झालं 4. कळतंय ना सगळ्यांना? लक्ष देत चला, कमेंटमध्ये सांगत चला. कळत नसेल तर नक्की कमेंट करा. पुढे बघा, आता आपलं इक्वेशन काय आहे तुम्हाला हायलाईट करून दाखवते, कारण कळायला हवं तुम्हाला की कोणतं इक्वेशन. आता आपल्याला हे इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 या इक्वेशन यूज करून, या इक्वेशनचा यूज करून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. तर ते बघा कसं.
आता हे इक्वेशन आहे x + 3y = 10 आणि हे आहे 8x + y = 11. तर आपण नेहमी काय करतो, कोणता व्हेरिएबल सिमिलर आहे का ते बघतो. तर आहे का, तर नाही, याच्यामध्ये कोणत्या व्हेरिएबलची व्हॅल्यू सिमिलर नाही. तर मग ते सिमिलर करायची, तर कशी करायची, तर एखाद्या इक्वेशनला एखाद्या संख्येने मल्टिप्लाय करून ती करायची. तर बघा इथं आणि सिम्पल घ्यायचं ना, जे सिम्पल आपल्याला वाटेल सॉल्व करायला तेच आपण एक्झाम्पल घेत असतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर इकडे बघा, इथं 3y आहे आणि इथं yची व्हॅल्यू 1 आहे. तर सोपं आहे, 3 स्मॉल संख्या आणि सॉल्युशन काढण्यासाठी सोपं आहे. तर आपण या इक्वेशन नंबर 4ला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर 3y सिमिलर होईल आणि सबस्ट्रॅक्शन केली, सबस्ट्रॅक्शन मेथड वापरून जर केलं तर ते एलिमेंट होऊन आपल्याला 1ची व्हॅल्यू मिळेल. तर बघा, मल्टिप्लाय करते की नाही सांगा. मल्टिप्लाय इक्वेशन 4, हे आहे आपलं इक्वेशन 4 बाय 3. तर आता बघा, हे 4 इक्वेशन आहे. 3 × 8x, हा 8x इथं घेतला, प्लस 3 × y = 3 × 11. समजलं. तर आता 8 × 24, हे झाले 24x प्लस 3 × 1 = 3 = 11 × 3 = 33. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 5. करते ना, हे झालं आपलं इक्वेशन नंबर 5. तर आता बघा, इक्वेशन नंबर 5 आपल्याकडे 3 इक्वेशन आहे. हे पण इक्वेशन नंबर 5 इथे बोर्डमध्ये ठेवते. आता हे इक्वेशन आणि इक्वेशन नंबर 3 यांचा आपल्याला सबस्ट्रॅक्शन करणं आहे. म्हणजे सबस्ट्रॅक्शन मेथड वापरणं आहे ते इक्वेशनमध्ये आणि आपल्याला व्हॅल्यू फाइंड करण्याचे आहे, कशाच्या, एक्सच्या आणि वायच्या. तर ते कसं, ते पुढे बघा, लिहत चला, स्क्रीनशॉट घेत चला, म्हणजे तुम्हाला नंतर नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहायला सोपं जाईल. स्क्रीनशॉट घेऊन नंतर शाळेत सॉल्व करा. सध्या कॉन्सन्ट्रेटनं बघा, व्हिडिओ बघा आणि पूर्ण लक्ष केंद्रित करून बघा, तुम्हाला समजायला सोपं जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, इथं 3y आहे आणि इथं पण 3y आहे. तर सोपं आहे. तर सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 5. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन, हे आहे 3 फ्रॉम इक्वेशन 5. तर इक्वेशन 5 काय आहे ते लिहून घ्यायचं. हे आहे आपलं इक्वेशन 5. 24x + 3y = 33 आणि इक्वेशन 3 आहे -x + 3y हा 10 = 10. हे झालं इक्वेशन नंबर 3. तर आता सबस्ट्रॅक्शन कशी करायची बघा. 24x - x हा झाला 23x. आता हे मायनस आणि हे प्लस, हे झालं मायनस आणि हे झालं कॅन्सल. 3y झाला कॅन्सल आणि इकडे काय होईल, 33 - 10 झाला 23 आणि इकडे आहे आपला 23x, हा इकडे पाठवू आपण. तर आहे 23 व्हॅल्यू इकडे पाठवली, ही 23/23 झालं. इकडे मल्टिप्लायला इथं डिवाईडला होईल आणि आपल्या 1ची व्हॅल्यू बघा आलेली आहे 23 कॅन्सल झाला आणि आपली 1ची व्हॅल्यू 1 आली. समजलं आहे. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे मी दुसऱ्या पेजवर परत तुम्हाला पुढचे वायची व्हॅल्यू कशी फाईंड करायची ते सांगते. अशा प्रकारे 1ची व्हॅल्यू आपण फाईंड केलेली आहे. थोडं बोल्ड करून दाखवते तुम्हाला. x = 1 ही आली आपली 1ची व्हॅल्यू. आता पटकन आपण वायची व्हॅल्यू फाईंड करणार आहोत. चला बघा, तर ती कशी करायची. तर आता वायची व्हॅल्यू आपण इक्वेशन x = 1 हा आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करू. x = 1 इन इक्वेशन 3. तर 3rd नंबरचं इक्वेशन काय होतं आपलं. 3rd नंबरचं इक्वेशन आहे x + 3y = 10. हे आपलं 3rd नंबरचं इक्वेशन आहे. x +
3y इज इक्वल टू 10. आता इथं आपली एक्सची व्हॅल्यू आपण पुट करणार आहे. एक्स इज इक्वल टू आपण काय घेणार आहे 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. तर सोपं आहे. 3y हा इथं काय आहे आपण 1 केलं तर 1 इकडे पाठवला तर तो मायनस होईल. इथं मायनस झाला. 3y इज इक्वल टू 10 मायनस सॉरी इथं 1 पाहिजे 10 मायनस 1 त्याची व्हॅल्यू आली 9. y इज इक्वल टू 9/3. हा 3 इकडे गेला तर तो डिवाईडला जाईल. y इज इक्वल टू 9. 3 इकडे गेला तर 3 जा 9 तर इथं yची व्हॅल्यू आली आहे 3. तर चला अशा प्रकारे आपण एक्सच्या आणि yच्या दोन्ही पण व्हॅल्यू फाइंड केलेलं आहे. तर आपलं सॉल्युशन आहे therefore the solution xy is 1 and 3. तर थोडं आजचं एक्झाम्पल किचकट होतं पण समजायला सोपं जाईल कारण की मी एकदम हळूवार तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर बघा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हे बघा हे पूर्ण आपलं इक्वेशन आहे. इथून ते स्टार्ट झालं आणि इथे आपण एकची व्हॅल्यू काढली. आपण पहिले काय केलं फ्रॅक्शन रिमूव्ह केला. फ्रॅक्शन रिमूव्ह केला त्याच्यानंतर आपल्याला 2 इक्वेशन मिळाले. ते 2 इक्वेशनमधल्या एका इक्वेशनला आपण 3ने डिवाईड केलं. ते 3ने डिवाईड केलं त्यानंतर त्या 3ने डिवाईड केलेलं इक्वेशन आणि इक्वेशन नंबर 3 आपण इक्वेशन नंबर 5मधून सबट्रॅक्ट केलं. त्याच्यामुळे आपल्याला एकची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर आपण एकची व्हॅल्यू ही इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट केली आणि yची व्हॅल्यू फाइंड केली. हे आपलं सोल्युशन